पुणे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार हा समोर आला होता। या घटनेची दखल घेत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट ते ठिकाण गाठलं। ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो लावलाय। पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केलाय। आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया, कृती करूया असं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं। तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी अशा प्रकारचा हिरवा रंग, फुलं, उदबत्त्या असं काहीही पूर्वी नव्हतं आणि मग तिथे ते अचानक कसं आलं। तर या गोष्टींची माहिती मिळाल्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं। मी अनेकांनाही आवाहन केलेलं आहे आणि आपल्या जमिनी, आपल्या प्रॉपर्टीज किंवा एकंदरीतच सगळ्या गोष्टी या सुरक्षित राहाव्यात। विदाऊट एनी रिझन पूर्ण असा पट्टा मारलेला होता, उभा आडवा, आणि तिथे फुलं ठेवली होती, उदबत्त्या लावल्या होत्या। मला काही त्याचं कारणच कळलं नाही, कोणालाच त्याचं कारण कळलं नाही। दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली, अशा प्रकारच्या कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी पूर्वी नव्हती ना आता कशी अस्तित्वात आली हा सगळ्यांकडे प्रश्न होता। त्यांना आमचं म्हणणं आहे की असल्या याच्यात पडण्यापेक्षा पुण्यामध्ये वाढलेल्या गुन्ह्यांच्याकडे लक्ष द्या। पुण्यामध्ये जे काय आता क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर लक्ष द्या, त्यावर रंग मारा। कोणता मारता येतो तो, कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे। यांना दोन धर्मामध्ये तेढ करणार म्हणून भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, हिरवा विरुद्ध भगवा हे करूनच तरुणांना बेवकूफ बनवायचं आहे। या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी, आपण पाहूयात। पुण्यातल्या सदाशिव पेठेतला एक विषय सध्या चर्चेत आहे, जो विषय मेधा कुलकर्णी, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवरती टाकलेला आहे। सदाशिव पेठेत मी आहे आणि याच सदाशिव पेठेत जे अशोक विद्यालय आहे, या अशोक विद्यालयाची ही इमारत आहे। इमारतीची ही पाठीमागची बाजू आहे। या अशोक विद्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला एका कोपऱ्यात हिरवा रंग दिल्याचा प्रकार आणि त्यावर काही फुलं टाकून हा परिसर जो आहे कोपऱ्याचा तो सजवण्याचा प्रकार व्हॉट्सअपच्या माध्यमातून राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना समजला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन हा भगवा रंग जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि गणपतीची जी मूर्ती, फोटो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांनी फेसबुकवरही लिहिलंय की अशा पद्धतीनं जर कुठे हिरवा रंग देऊन काही विशिष्ट अजेंडा राबवण्याचं काम होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू आणि अशा पद्धतीनं भगवा रंग जो आहे तो देण्याचं काम करू। त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील दिलाय। वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे अशा पद्धतीचे जे प्रकार समोर येत आहेत ते त्यांनी कळवावेत अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।